तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात 248 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून कृषी साहित्यामध्ये कृषी पंप असो किंवा नॅनो DAP आणि नॅनो युरिया याच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो यांनी केलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। याची रिॲलिटी चेक करूया की नेमकी ही नॅनो युरियाची एक बॉटल्स जी आत्ता आपण नागपूरच्या बाजारात बघतोय, ही या बॉटलची किंमत आत्ता 200 रुपये आहे आणि हीच बॉटल नॅनो युरियाची 220 रुपयाची त्यावेळेस DBT मध्ये खरेदी करण्यात आलेली आहे। जर मी ही एक बॉटल आत्ता माझ्या शेतीसाठी विकत घेत असेल तर याची किंमत 200 रुपये आहे आणि त्यावेळेस सरकारनं 220 रुपयाची ही बॉटल घेतली आणि या बॉटलची संख्या 19,86,408 बॉटल्स नॅनो युरियाच्या त्यावेळेस घेण्यात आलेल्या आहे। नॅनो DAPच्या ही बॉटल जवळपास 19,57,000 बॉटल्स अशा प्रकारचे घेण्यात आलेले आहे। नॅनो DAPची 500 मिलीची ही बॉटल जी आहे ती आत्ता 560 रुपयाची आहे, परंतु त्यावेळेस ती बॉटल 590 रुपयाला खरेदी करण्यात आली होती। अशा प्रकारे मग एका बॉटलची किंमत मी सांगतोय जी 200 रुपयाला आहे, त्या बॉटल्स तर 19 लाखपेक्षा जास्त खरेदी करण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्या अधिक कमी दराने मिळाल्या असत्या आणि अनेक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते याला विरोध केला होता। तरी DBTच्या नियमांमध्ये बदल करून ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करण्यात आल्या। त्याची रिॲलिटी चेक करूया। आत्ता शेतकऱ्यांसाठी या उपलब्ध असलेल्या बॉटल्स आहे आणि त्याची किंमत आपण बघतोय की ही 200 रुपयाला आणि 560 रुपयाला, पण त्यावेळेस इतक्या मोठ्या बॉटल्स घेऊन नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयाला खरेदी करण्यात आली होती आणि ही जी आहे ती या ठिकाणी 590 रुपयाला खरेदी करण्यात आली होती। इथले विक्रेते आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया की नेमकी काय परिस्थिती आहे। बघा या दुकानामध्ये म्हणजे नागपूरच्या मार्केटमध्ये आपण रिॲलिटी चेक करतोय। नॅनो युरिया आणि नॅनो DAPच्या औषधांमध्ये किती तफावत आहे, आत्ता ते औषधं किती रुपयाला खरेदी केले जात आहेत आणि त्यावेळेस जेव्हा या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता तेव्हा नेमक्या किती रुपयाला या वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या। या दोन वस्तूंची म्हणजे नॅनो युरिया आणि नॅनो DAPची किंमत आपण यांना विचारूया, किती रुपयाची किंमत आहे? ये जो नैनो DAP है इसका प्राइस है 560 रुपीज़ और यूरिया का है 200 रुपीज़। हाँ, अगर बल्क में ज़्यादा बॉटल्स ले 19 लाख बॉटल्स ले तो कितने में आ सकते हैं? नहीं, ये तो गवर्नमेंट कंट्रोल प्राइसेस होते हैं, इसमें ज़्यादा वेरिएशन नहीं आता है। सो ये मिनिमम प्राइसेस ही है। कितने साल से ये प्राइसेस है? लगभग 2 से 3 साल से ये मटेरियल आ रहा है। सो नहीं, पहले ये 225 MRP पे आता था, अभी थोड़ा सा कम हुआ है रेट इसका। हाँ हाँ, आपण बघू शकतो ही रिॲलिटी चेक आहे नॅनो युरिया आणि नॅनो DAPच्या बॉटल्सची। यानंतर आपण कृषी पंपाच्या खरेदीतही घोळ झाल्याचा आरोप केला, त्याची ही रिॲलिटी चेक करूया। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।